नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला घेवडा आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे घेवडा घेतलेला, घेवड्याच्या शेंगा अशा असतात बघा, कोणी कोणी ह्याला राजमा पण म्हणतो। तर हे 200 ग्रॅम घेतले होते आणि असे नीट करून बघा एवढे झालेले आहेत, वाटीच्या प्रमाणे एका वाटीला थोडंसं कमी असे झालेले आहेत। आणि हे लाल कलरचे बटाटे असतात बघा, हेच बटाटे घ्यायचे, दुसरे घेण्यापेक्षा हे जे बटाटे असतात का ना असं अशा गोष्टीला ना चवीला छान लागतात। करून बघा, ह्या बटाट्याचे मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता आपल्याला वाटण्यासाठी काय पाहिजे माहिती आहे का, कोथिंबीर, हे सुक्क खोबरं घेतलेलं आहे, कच्चंच आहे, काय भाजलेलं वगैरे नाही। आल्याचा तुकडा घेतलेला आहे बघा अर्धा इंचाचा, आणि एक गड्डी लसूण घेतलेला। आता हे काय तुम्हाला सुक्क खोबरं जर भाजून घ्यायचं असलं तर तुम्ही भाजून पण घेऊ शकता, तशा पण रेसिपी मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत। हे काय करणार आहे मी, एवढं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा मोहरी, मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली फुटली गेलेली आहे, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा जिरे, 2 चिमूट टाकायचे आपल्याला हिंग पावडर, कढीपत्ता, आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक एकदम कापून घेतलेला आहे। कालवणाला काय होतं कधी पण रस्सा भाजीला वगैरे कांदा बारीक कापला की नाही की कालवण मिळून येतं। आता कांदा पहिला भाजून घेते। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, गॅस आपला मीडियमच आहे, हे सगळं मीडियम गॅसवर केलेलं आहे। यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आणि ह्यात टाकायचे बघा हे जे खोबरं लसूण होतं ना ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। तुम्हाला जर मिक्सरला बारीक करायचं असलं तर मिक्सरला पण तुम्ही बारीक करू शकता। 2.5 चमचे झालेले आहेत बघा। आणि आता हे पण आपण मीडियम गॅसवर एक 2 मिनटं परतून घेऊया। 2 मिनटं मी चांगलं बघा हे परतून घेतलेलं आहे, असं चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून लसणाचा जे आपण खोबरं जे कुटलं होतं त्याचा कच्चापणा गेला पाहिजे आणि अशा पद्धतीत भाजलं गेलं पाहिजे। ह्यात टाकायचं एक छोट्या आकाराचं टोमॅटो, आणि हे पण आपण एक मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं। परतून घेतलेला आहे बघा, मस्त असं झालेला आहे मसाला। त्यात टाकायचे बघा ते बटाटे, हे लाल कलरचे बटाटे कापून घेतलेले, साल काढली आणि कापून घेतलेले आहेत। त्यात टाकायचा हा राजमा, स्वच्छ धुवून घेतलेला आहे नीट केल्यानंतर। राजम्यात काय आहे माहिती आहे का, 2 बी नाही तसं मोकळे मोकळेच, पहिले कसे भरलेले असायचे, असे भरलेले येतच नाहीत आता। गॅस आहे मीडियम, एक 2 ते 3 मिनटं बघा एकसारखं असं परतून घ्यायचं। 2 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस करणारे आता बारीक, कधी पण मसाले टाकताना गॅस करायचा बारीक। त्यात टाकणारे कांदा लसूण मसाला 1 चमचा आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आणि कोणता पण टाकू शकता। चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर। गरम मसाला पावडरची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, ते खूप सारे गरम मसाले वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवलेले आहेत। तर हे थोडंसं मिक्स करून घेते आणि त्यात टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे शेंगदाणे भाजून कुटलेले आहेत, 2 चमचे टाकलेले आहे बघा। हलवून घेऊया। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल नाही वाढवलेला। एक नंबर लागतं बरं काय घेवड्याचं कालवण। तुम्ही काय घेवडा म्हणता का राजमा म्हणता, जरा मला कमेंट करून जरूर सांगा। आता ह्यात टाकायचे आपल्याला कोमट पाणी, तर तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यात टाकायचं कोमट पाणी। मी 1 ते 1.5 ग्लास बघा गरम करत ठेवलं होतं, छोट्या आकाराचा आहे। आता गॅस केलेला आहे मीडियम। आता हे काय माहिती आहे का, मीडियम गॅसवर जरी शिजवलं तरी चालते किंवा बारीक गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल। आता हे आपण शिजवून देऊया। मीडियम गॅसवर बघा 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं, बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल बघा। मस्त असं शिजलेलं आहे आणि एवढं आटलेलं आहे बघा, अशा पद्धतीत रस्सा झालेला आहे। ह्याच्यापेक्षा जरी पातळ पाहिजे असलं तर कसं भाताबर भाकरी बरोबर चुरून खायला एक नंबर लागतं। अशा पद्धतीत करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला झटपट असं भिजवलेल्या चण्याचं पिठलं बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने बघा हे चणे होते छोटे छोटे, हे रात्री मी भिजत घातले होते आणि सकाळी हे चांगले भिजलेले आहेत। स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि भिजल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून पूर्णपणे असं पाणी नितळून बघा असे सुके सुके करून घेतलेले आहेत। भिजवले की नाही की बघा अशा पद्धतीचे भिजले पाहिजेत, चांगले भिजले पाहिजेत। चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे चणे टाकून घेऊया। चणे बघा मी टाकून घेतलेले आहेत, झाकण लावूया आणि ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचे, पण बारीक एकदम आपल्याला पेस्ट अशी नाही पाहिजे हो का, अशा पद्धतीत आपल्याला पाहिजे। जर तुमच्याकडे चॉपर जरी नसेल का नाही तर तुम्ही मग मिक्सरला बंद चालू करून जरी बारीक केलं तर चालेल, पण आपल्याला पेस्ट अशी नाही पाहिजे बघा, असं दरदर बारीक पाहिजे। कढई गरम करत ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, तर छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, छोटा अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, थोडीशी हिंग पावडर टाकायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठा कापलेला आहे। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजून घ्यायचा। ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। हळदीच्या पण 3 रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बरं का। हळद कशी बघा किती कलर छान येतो, थोडीशी टाकली तरी कलर मस्त येतो। आता ह्याच्यामध्ये बघा 7 मिरच्या आहेत, त्या हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत त्या, 1 गड्डी लसूण आहे, अर्धा चमचा जिरे आहे, असे कुटून घेतलेलं आहे। आता ही पण ह्याच्यामध्ये 2 मिनिटं एकसारखं आपण परतून घेऊया। मिरची टाकल्यानंतर पण बघा असं चांगलं परतून घेतलेलं आहे।
आता त्यात टाकायचं हे आपण चॉपरला जे घेतले वाटून ते बघा अशा पद्धतीत झालेलं आहे. चॉपर घ्या तुम्ही, चॉपर मस्त आहे. तुम्ही ते रशीवाला जरी घेतला तरी चालेल, मस्त होतं त्यांना बारीक. बघा अशा पद्धतीत झालेलं आहे. एकदम आपल्याला बारीक नाही पाहिजे. आता ही मी बारीक गॅस केलेला आहे आणि 1-2 मिनटं फक्त हे परतून घेते. 2 मिनटं बघा बारीक गॅसवर मी असं परतून घेतलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, असं सुट्टं सुट्टं होतं बघा एकदम. आता ह्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडी कोथिंबीर आपण परत टाकूया आणि मिक्स करून घेऊया. मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स केलेलं आहे. गॅस तवा अजून पण आपला बारीकच आहे. आता हे असं पसरून घ्यायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला एकदा 10 मिनटं झाकण ठेवायचे. गॅस वाढवायचा नाही आहे. जर तुमची कढई पातळ असेल तर खाली लागेल, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे बारीक गॅसवर झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनटं झालेत बघा, मी झाकण ठेवलं तर बारीक गॅसवर. तर बघा असे मस्त असं झालेलं आहे. आणि एकदा हलवायचं अधूनमधून, तुमची जर कढई असेल ना तर हलवायचं. तर असं बघा मस्त असं पिठलं होतं, एकदम सुक्क आणि झणझणीत आणि चवीला एकदम वेगळं. काहीतरी तुम्हाला मी हमेशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी दाखवते बनवून, तर तुम्ही बनवून बघत जा. मी जी रेसिपी तुम्हाला जे करून दाखवते त्या बनवून बघत जा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.